हॅलो सगळ्यांना नमस्कार. सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळचा माझा ब्लॉग आहे. तर हा बघा मी करते चपात्या. भाजी झालेली आहे. मग चला आता पोळ्या करून घ्या. आणि पोळ्या चालल्या मग 2 शेकल्या. आता मग ह्या करून घ्या राहिले. तुमचं झालं का चहा पाणी? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा माझे व्हिडिओ देखील. हे चालेल चालेल. एका ब्लॉग मध्ये टाकल्या होत्या ना चपात्या करायच्या कशा, तर बघितल्या का तुम्ही? सांगा फ्रेंड कमेंट करून. सांगा बघू. ह्याला तर मी पिठला ह्या लय वाढून मळून ठेवले बरं का. आज माझी कणिक लय वेळ मळली ना, जशी हे करावं तशी मोडते. जास्त वेळ ठेवले तर जास्त वेळ मस्त होती. खूप आज न तेल झालं जास्त नाही राम. त्याच्यावर खायचे असल्यावर भाजी जर खायची असल्यावर काय तेलाची गरज नसते जास्त. मग तेलाच्या खा. ऊन पडले बघा तरी पण थंडी वाजते. गावाकडे तर लयच वाजते थंडी लोकांना. दिल्लीला तिकडं तर लय बापरे बापा लयच आहे. इथं काय यासनेल बी लावा काय बी लावा तरी पण सकाळ उठल्यावर तर अंग कडकूनच जाते. काय नाही अंगाची त्यात चव. असं आहे कधी बी लावा तरी पण. चहा झाला का फ्रेंड तुमचा? चहा राहायला बघा माझा. मग आधी चपात्या लाटून ठेवा. कपडे धुतले, आंघोळ झाली. नळाला पाणी नाही येत. नळाला फक्त सोडते दोली सर. मग त्याच्यानं काम सुधरत नाही. ते बघा नळाला पाणी असतं तर सुधरत आहे का नाही सांगतो. उपसून घ्यायचं पाणी सरळ. त्याच्यात तेल टाकलं पुढ्यात याच्यात लावते. जरूर बघा माझा ब्लॉग कुठून बघतात ते पण मला सांगा कमेंटमध्ये. या मासे खायला आमच्या गावाकडे. मोठं तर आहे बरं का आमच्या माझ्या माहेराला. तरी ते मासे फेमस जास्त करून. लय मासे भरपूर. तसली मासच नाही. मस्त आली बघा तिकडे हे भेंडी आली. शेवगा आलाय. शेवगा नाही आहो म्हणजे
गव्हाच्या शेंगा आता लई येते ना माळवं हिवाळ्याचं बिगर पाण्याचं. भरपूर माळवा असते. आहे का नाही? अहो फ्रेंड, आमच्या बहिणीचे पैसे 7,000 रुपये बघा डिगीतले काढून दिले. काय सांगायचं त्याला, रडत बसली ती. पण मी तिला लय बऱ्या सांगितलं बरं का, डिगीमध्ये नको पैसे ठेवत जाऊ, डिगीत नको ठेवत जाऊ, लोकांना पाळत राखून काढून घे. आता काय काय करते, हरपल्यात बघते रात्रीपासून कुठं कोण आणून देत असते का हो? पण देते ना आणून, ते लोक न घेतलेलं आणून देणार जरूर, देते ते आणून. कष्टाचे आहे तो लोकांच्या इथे बनवून करायचं, आणून करून हे करायचं. काय सांगा, लय बघा चौकड, इकडं हार आड, तिकडं हिर, लय आड हे झालेली असते. त्याच्यानंतर टेन्शन येते. कोण म्हणतंय पैसे द्या कामाचे, कोण म्हणतंय तुमचे पैसे कुठे गेले, कोण म्हणतंय घरातलं आम्हाला घ्यावं लागतंय. आमच्या घरातले माणसं कुणी म्हणतंय काय खातात पैसे, कुणी म्हणतंय कामाला जाऊ नका. आणि सोनं ठेवलेलं आहे बघा, त्याचे 50-60 रुपये झाले. 4 बऱ्या सोडून घेतलंय म्या, तर आता गुलून नवऱ्याने ठेवायला लावलं. आणि नवरा म्हणतोय आता नाही सोडून आणायचं म्हणतोय. आणि जरी पण नाही सोडून आणलं तरी ते कवर बी राहणारच का नाही सांगा तुम्ही. त्याचा याद आहे बघा फ्रेंड, कवर पण चालूच असते. जेव्हा आपण त्याला डुलीत आणणं तेव्हा ते डुलत असते. तर आता 50-60 रुपये झालेत बरं का, त्याला 4-5 वर्ष झाले तरी पण नाही आणलं सोडून. पहिले 4-5 बऱ्या ठेवलेलं मी आणलं बघा सोडून. मग आता प्रश्न असा पडतो, घरातलं भागवायचं का सोनं सोडवायचं, सांग काय करायचं तुम्ही सांगा फ्रेंड कमेंट करून. काय करायचं मला तर नाही बघा काही समजत, काय सांगावं. लय दिमाग सकाळ सकाळ दिसता असा खराब झालाय, लय खराब होतं. लय बोलणे खावं लागते तो पैशासाठी. कुठल्या गोष्टीला पैसे बिशे लागत असले कवरच असे गरिबीत चालायचे काय नाही. तेल आणायचं म्हणलं, काय बी आणलं आणायचं म्हणलं ना, असं लय टेन्शन येतं डोक्याला. आपल्याला काय पण घ्यायचं म्हणलं, काय पण द्यायचं म्हणलं. आणि काय करते माणसं, घरामध्ये आयतं आणलेलं असते ना ते सगळं पूर्ण लावून टाकतात, उडवून टाकतात. आणि कोण आणत नाही तर तेल सुद्धा नाही हो खोबऱ्याचा. एवढा हिवाळा चालला ना, तेल नाही, यासनेल नाही. मी यासनेल आणलं त्या दिवशी तर ते सगळं लावून असं पूर्ण खतम करून टाकला हा बघा. सांगा अशा पद्धती सांगा मग कसं आणायचं आणि कसं करायचं सांगा तुम्ही. साबण नाही, महिना झाला बघा साबण नाही. तोंडाला लावायचं साधी. काय करायचं काय सुद्धा नाही. तसं बोलायचं असलं ना, तसा नवरा मोठ्या मोठ्या आवडतोय. साध जरी बोलायचं असलं तरी. आणि हा का फ्रेंड, त्या दरवाजाला लावायला फरची आणली होती, तर ज्या दरवाजाला आणली ना फरची तिथंच लावायची का नाही सांगा तुम्ही. आणि त्या गॅलरीमध्ये काही गरज नसताना पण रात्री पण 2 वाजता फरची कापलेलं सगळ्या घरामध्ये फुकट आहो फ्रेंड. आणि आता पण हा बघा उठलं की आणि आतून जायचं सांगितलं की सगळं आणायचं नाही म्हणताय. तेल बिल काय घेऊ नको, पैसे आलेस ठेवून दे जाऊ तिकडं. तर हा बघा आता पण साऱ्या घरामध्ये फुकट आलाय. आणि कसं असतंय, बाई माणूस बोललेलं तोंड दिसते का नाही सांगा तुम्ही. मग हा बघा फ्रेंड झंपर पण टाकले बघा शिवायला. त्या झंपराचं बी काय
एक झंपर आणून बाकीचे राहू दे, त्याला पण 600 रुपये द्यावा लागते. हो पैशासाठी बोलणं खायचं नाही, चांगलं वाटतं. लय अवघड असते जिंदगी जगणं फ्रेंड. लय म्हणजे लय हो. पैसे असते बरं का, ते आता जायचंय म्हणून लग्नाला, नाही तर काम केले की पैसे येते तर किती बी काय पैसे. चला फ्रेंड बघा ते लागले ते. हो का, एवढ्या राहिल्या चपात्या, हे पाणी गरम प्याय केलंय. हो का, एवढ्या बनवल्यात करते आपली. हो का, हे चहा टाकला होता पण त्याला चहाची पत्तीच नाही म्हणून आता कॅन्सल झाला ते चहा. नाही करायचा फ्रेंड चहा आता. तर चला फ्रेंड बाय.